हॅलो स्टुडंट्स, बघा आपण पेपर सेकंडमधील फर्स्ट लेसन चालू केलेला आहे, डिफरन्सिएशन. तर बघा, हा लेसन अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या लेसन आपण 11th स्टँडर्डमध्ये आपण स्टडी केलेला आहे. त्यामध्ये आपण बेसिक्स जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते आपण 11th स्टँडर्डला बघितलेले आहेत, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले. तर बघा, इथे अजून एकदा मी रिवाइज करते. फॉर्म्युले काय आहेत बघा. स्टँडर्ड डेरिव्हेटिव्स म्हणजे फॉर्म्युले सगळे. डेरिव्हेटिव्ह ऑफ के डी/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ के काय असतं तर 0. के म्हणजेच कॉन्स्टंट, म्हणजे कोणताही कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5, डेरिव्हेटिव्ह ऑफ 100 असे जे कॉन्स्टंट नंबर आहेत ह्या सगळ्या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं तर 0 येतं. तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन काय येणार आहे तर एन एक्स रेज टू एन -1. बघा, पॉवर असेल तिकडं मल्टिप्लाय होणार आहे आणि त्या पॉवरमधून एक्स मायनस होणार आहे. म्हणजेच जर एक्स रेज टू 5 असेल, एक्स रेज टू 5चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाईंड करायचे. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार फाईंड करायचं. एक्स रेज टू 5चं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 एक्स रेज टू 5 - 1 म्हणजे 5 एक्स रेज टू 4 असं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 येणार आहे. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सचं येणार आहे 1/2 रूट एक्स. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x -1/x². तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स sec²x, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस cosec²x, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x इंटू टॅन एक्स. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x मायनस cosec x इंटू कॉट एक्स. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू एक्सचं काय येतं बघा a रेज टू एक्स इंटू लॉग ए. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 रेज टू एक्स असेल, आपल्याला 5 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे. तर 5 रेज टू एक्स म्हणजेच a रेज टू एक्स, तर 5 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5. इथं 5 आहे म्हणजे इथं लॉग 5 येणार. ह्या पद्धतीने a रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. तसंच डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू एक्सच येणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द बेस a याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/x इंटू लॉग ए. हे झाले बेसिक फॉर्म्युले. हे आपण फॉर्म्युले 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेत. त्यानंतर बघा रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. रूल्स बघायचे आहेत आपल्याला डिफरन्सिएशनचे काय आहेत. तर बघा इथे रूल्स काय आहेत. इफ यू अँड व्ही आर डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, यू आणि व्ही हे डिफरन्सिएबल फंक्शन आहेत एक्समधले, तर सच दॅट काय बघा वाय इज इक्वल टू यू प्लस मायनस व्ही, तर देन dy/dx काय येणार आहे dy/dx इज इक्वल टू du/dx प्लस मायनस dv/dx. तसंच y इज इक्वल टू u इंटू व्ही. बघा u प्लस मायनस व्ही असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं फाईंड करतो. फर्स्ट जे u आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस मायनस काय असेल ते प्लस मायनस घ्यायचं आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड व्हीचं घ्यायचं आहे. तसंच y इज इक्वल टू u इंटू व्ही असेल, u इंटू व्ही प्रोडक्ट आहे दोन्हीमध्ये, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो आपण dy/dx इज इक्वल टू u आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, u आहे असंच घ्यायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच व्ही आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ u. बघा u इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy/dx इज इक्वल टू u आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ u. तसंच y इज इक्वल टू यू अपॉन व्ही असेल, म्हणजे क्वेश्चन रूल आहे हा. y इज इक्वल टू यू अपॉन व्ही असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy/dx इज इक्वल टू काय येणार आहे बघा व्ही आहे असाच घ्यायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय v². म्हणजे बघा u अपॉन व्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये असेल
तर डेरिव्हेटिव्ह कसं घेतात, डिनॉमिनेटर आहे असा घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर, मायनस न्यूमरेटर आहे असाच डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर व्हेअर व्ही इज नॉट इक्वल टू 0. हे रूल आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना लागतात. तर बघा नेक्स्ट ह्या लेसनमधला पॉईंट आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. बघा डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, म्हणजे एकाच फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन असेल, अशा फंक्शनला आपण कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणतो. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल साइन एक्स हे एक फंक्शन आहे. आता कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे काय, साइन ऑफ लॉग एक्स. बघा दोन फंक्शन आहे, साइन ऑफ लॉग एक्स, साइन एक फंक्शन झालं आणि लॉग एक फंक्शन झालं. तर हे दोन फंक्शन एकात एक आहेत. किंवा असं असेल साइन ऑफ लॉग एक्स क्यूब, साइन एक फंक्शन आहे, लॉग एक फंक्शन आहे आणि एक्स क्यूब हे एक फंक्शन, म्हणजे एकात एक फंक्शन असतात. तर अशा फंक्शनला आपण कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणतो. तर बघा थेरम, याच्यामध्ये कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम आहे. थेरम महत्त्वाचे आहेत, थेरम परीक्षेला विचारतात, तर थेरम लक्षात ठेवायचे. तर बघा फर्स्ट थेरम कॉम्पोजिट फंक्शनचा आहे. हा कॉम्पोजिट फंक्शनचा जो थेरम आहे याला चेन रूल असेही म्हणतात. तर बघा इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is a differentiable function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. बघा काय फंक्शन दिले, y हे फंक्शन दिले u मधलं आणि u हे फंक्शन दिले x मधलं. तर सच दॅट द कॉम्पोजिट फंक्शन कोणतं, y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. बघा एफ हे एक फंक्शन आहे, जी एक फंक्शन आहे, हे एकात एक फंक्शन आहेत, म्हणजे हे झालं कॉम्पोजिट फंक्शन. इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स, आणि हे जर एक्समधलं फंक्शन असेल तर फॉर्म्युला काय बघा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. फॉर्म्युला लक्षात ठेवा, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. ठीक आहे, कॉम्पोजिट फंक्शनचा हा थेरम आहे. तर बघा प्रूफ बघायचं याच्यामध्ये. तर प्रूफसाठी बघा गिवन आपल्याला दिले, काय दिले तर y इज इक्वल टू एफ ऑफ यू अँड यू काय दिला आहे तर जी ऑफ एक्स. तर बघा लेट डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. बघा लेट डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड let delta y and delta u be the corresponding increment in y and u respectively. बघा दिलेलं तुम्हाला फंक्शन दिले y इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि u इज इक्वल टू जी ऑफ एक्स. तर याच्यामध्ये आपण डेल्टा एक्स घेतला. डेल्टा एक्स काय सांगितलं तर स्मॉल इन्क्रीमेंट आहे, कशामध्ये तर एक्समधले आहे. डेल्टा एक्स आहे त्यामुळे ही इन्क्रीमेंट कशातली असणार आहे एक्स. डेल्टा वाय ही इन्क्रीमेंट कशातली असणार आहे वायमधली, आणि डेल्टा यू कशामधली असणार आहे यूमध्ये. म्हणजेच लेट डेल्टा वाय अँड डेल्टा यू बी द करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन वाय अँड यू रिस्पेक्टिवली. बघा पुढे ॲज डेल्टा एक्स, डेल्टा यू अँड डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट्स इन एक्स कॉमा यू अँड वाय रिस्पेक्टिवली such that delta x is not equal to 0, delta u is not equal to 0 and delta y is not equal to 0. तर बघा लक्षात ठेवा, हे डेल्टा एक्स ही स्मॉल इन्क्रीमेंट एक्समधले, डेल्टा यू ही यूमध्ये इन्क्रीमेंट आणि डेल्टा वाय ही वायमधली स्मॉल इन्क्रीमेंट आहे. तर याच्यावरून आपण काय म्हणले, डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0, डेल्टा यू इज नॉट इक्वल टू 0 and delta y is not equal to 0. We have बघा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. बघा वी हॅव हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, डेल्टा आणि डी मधला फरक लक्षात ठेवा. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. तर आता इकडे काय करायचं आहे तर लिमिट घ्यायचं आहे. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड्स. दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं आहे, कोणतं तर डेल्टा एक्स टेन्स टू 0. तर काय होईल बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू
ह्या दोन्हीला लिमिट अप्लाय होणार आहेत. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे, दोन्ही साईडला आपण लिमिट अप्लाय केले. तर बघा ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर वी गेट आपण डेल्टा यू टेन्स टू 0 म्हणू शकतो. जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा यू टेन्स टू 0 असणार. म्हणजेच बघा लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे असंच. इथे काय आहे तर डेल्टा यू आहे, त्यामुळे ह्या डेल्टा एक्सच्या ऐवजी काय घ्यायचं आहे डेल्टा यू. म्हणजे लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू ही टर्म आहे अशीच लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. ठीक आहे, म्हणजेच बघा सिन्स वाय इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ एक्स. म्हणजे वाय हे डिफरन्सेबल फंक्शन आहे यूमधलं आणि यू हे डिफरन्सेबल फंक्शन आहे कशामधलं तर एक्समधलं. म्हणजेच काय होणार आहे बघा लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ची व्हॅल्यू काय येणार आहे तर dy बाय du अँड लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे du बाय dx. म्हणजे बघा y हे डिफरन्सिबल फंक्शन आहे u आणि u हे डिफरन्सिबल फंक्शन आहे एक्समधलं. त्यामुळे हे जे फंक्शन आहे RHS मधली जी पहिली व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू काय येणार आहे तर dy बाय du आणि ही जी सेकंड व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू काय येणार आहे तर du बाय dx. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये पुट केल्या तरी LHS आहे अशीच येणार आहे. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय आली तर dy बाय du इंटू याची व्हॅल्यू काय येणार आहे du बाय dx. तर बघा आता ह्या सेकंडमध्ये आपला RHS एक्झिट झाले म्हणजे RHSची व्हॅल्यू आली आपली. तर आता RHS जर एक्झिस्ट होत असेल तर LHS पण एक्झिस्ट होणार आहे आणि ह्या LHSची व्हॅल्यू काय येणार आहे आपली डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे. तर याची व्हॅल्यू आपली येणार आहे dy बाय dx. बघा सेकंड इक्वेशन आहे. या सेकंड इक्वेशनमध्ये काय लिहितो आहे आपण जर RHS एक्झिस्ट होते तर LHS ऑल्सो एक्झिस्ट. म्हणजे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे तर dy बाय dx आणि इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू ठेवा dy बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे dy बाय du इंटू du बाय dx. अँड दिस इज कॉल्ड चेन रूल. कॉम्पोजिट फंक्शनलाच आपण चेन रूल म्हणतो. हा चेन रूलचा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तसंच बघा नोट दिले याच्यामध्ये एक नोट काय दिली बघा y इज इक्वल टू f ऑफ u is a differentiable function of u and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of g of x is defined. Then dy by dx is equal to f dash g of x into g dash x. बघा हे जर फंक्शन असेल y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x तर याचं डेरिव्हेटिव्ह कसं करतात जर आधी f जो असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं एफ डॅश जी ऑफ एक्स आणि नंतर जी ऑफ एक्स असेल त्याचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. डॅश म्हणजे लक्षात येते ना फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो एकदाच डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो एफ डॅश जी ऑफ एक्स म्हणजे ह्या एफचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि नंतर ह्या जीचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. तसं बघा सेकंड नोट आहे इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ व्ही इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ व्ही अँड व्ही इज इक्वल टू जी ऑफ यू इज अ डिफरन्सेबल फंक्शन ऑफ यू and u is equal to hx is a differentiable function of x then dy by dx is equal to dy by dv into dv by du into du by dx. बघा काय सांगितले y जर v मधलं फंक्शन असेल आणि v हे u मधलं फंक्शन असेल आणि u हे x मधलं फंक्शन असेल तर dy by dx काय करणार y हे v मधलं फंक्शन आहे v विथ रिस्पेक्ट टू v डिफरन्शिएट करायचं व्ही हे यू मधलं डिफरन्शिएट फंक्शन आहे व्ही हा विथ रिस्पेक्ट टू यू करायचं आणि यू हा विथ रिस्पेक्ट टू एक्स. असं एकात एक किती फंक्शन असतील तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ह्या पद्धतीने फाइंड करायचे. तर बघा हा जो कॉम्पोजिट फंक्शनचा जो थेरम आपण बघितलेला आहे हा थेरम महत्त्वाचा आहे. तर थेरम लक्षात ठेवायचा dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. लक्षात सोपं प्रूफ आहे एकदम. बघा हा इथं काय करायचं आहे एक्स असं लिहायचं आहे डेल्टा एक्स बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. तसंच लेट डेल्टा वाय इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय अँड डेल्टा यू इज स्मॉल इन्क्रीमेंट इन यू.
आणि याच्यामध्ये ही एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. आणि इथं मग परत दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं आहे, डेल्टा एक्स टेन्स टू 0. दोन्ही साईडला लिमिट घेतलं. लिमिट घेतल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे, इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेतलं आपण लिमिट, पण इथे डेल्टा यू आहे, त्यामुळे इथे काय करायचं आहे, लिमिट चेंज करायचं आहे. जर डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर वी गेट काय करायचं आहे, डेल्टा यू टेन्स टू 0. जिथलं लिमिट चेंज होईल काय होईल, डेल्टा यू टेन्स टू 0 होईल. या डेल्टा एक्स टेन्स टू 0च्या जागी डेल्टा यू टेन्स टू 0 होईल. आणि परत मग ही फर्स्ट इक्वेशनमध्ये हे आर एच एस जे आहे याच्या व्हॅल्यू, ह्या फर्स्ट जे इक्वेशन आहे ही टर्म याची व्हॅल्यू येणार आहे डी वाय बाय डी यू, आणि ही जी सेकंड आहे याची व्हॅल्यू येणार आहे डी यू बाय डी एक्स. आणि ही व्हॅल्यू परत इथे पुट करायची. ठीक आहे. मग हे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस इक्वल म्हणले आपण. मग जर इथे आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर एल एच एस पण काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. आणि ह्या याची व्हॅल्यू काय येणार आहे तर डी वाय बाय डी एक्स. आणि मग ह्या परत व्हॅल्यू ह्या इथं ठेवल्या तर डी वाय बाय डी एक्स काय येणार आहे, डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. हा झाला आपला चेन रूल फॉर्म्युला. तर सोपा एकदम आहे फॉर्म्युला, लक्षात ठेवायचं. तर बघा याच्यावरतीच आपल्याला कॉम्पोजिट फंक्शनवरती आपल्याला एक्झरसाइज दिलं आहे फर्स्ट 1.1. तर बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिले, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डब्ल्यू डॉट आर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू, शॉर्टमध्ये असं लिहितात, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिले बघा, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. आता इथे पण बघा कॉम्पोजिट फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे आणि याचा रेस टू परत 5 दिलं आहे, त्यामुळे 2 फंक्शन आहेत इथे. तर बघा वाय इज इक्वल टू जे काय दिलेलं फंक्शन असतं ते फंक्शन घ्यायचं. वाय इज इक्वल टू कोणतं फंक्शन दिलं आहे, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5. मग आता सुरुवातीला काय करायचं तर एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज करून याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय येणार आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इंटू हे काय जे फंक्शन दिलं असेल ते. मग आता इथे बघा ही टर्म सपोज आपण एक्स कन्सिडर केली तर एक्स रेस टू 5 आहे. मग इथं फॉर्म्युला एक्स रेस टू यांचा यूज करायचा आहे. एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला काय आहे तर एन एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे 5 इकडे येईल, 5 इंटू एक्स म्हणजे हे आहे असंच फंक्शन येणार आहे. 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 इंटू 5 मायनस 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, 5 हे आहे असंच येणार आहे. काय होईल, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 5 मायनस 1 किती येणार आहे 4. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3x स्क्वेअर मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 म्हणजे 5 इंटू काय येणार आहे 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेस टू 4. ठीक आहे. थँक्यू.